मी लगेच एक 10-15 दिवस मी पळेल आणि थकून काय होईल, एका ठिकाणी बसून जाईल. पण जर परमेश्वराने मला उंच केलं, जर परमेश्वराच्या योजनेमध्ये मी आहे, जर परमेश्वर मला उंच करत आहे, जरी खड्ड्यात पडले, जरी त्रासात आहे, दुःखात आहे, जरी माझ्यावरती समस्या आहे, जरी क्लेश आहे, लोक बोलत आहेत, जरी मागवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याकडे लक्ष देत बसू नका. कारण तुम्ही काय आहात, परमेश्वराच्या योजनेमध्ये आहात. परमेश्वराच्या योजनेमध्ये आहात म्हणजे परमेश्वर काय करणार, तुम्हाला उंच करणारच. हालेलुया. तर योसेफाला परमेश्वराने उंच केलं आणि मिस्र देशावर काय केलेलं आहे, प्रेसिडेंट केलेलं आहे. मिस्र देशावरती सगळे अधिकार त्याला दिलेले आहेत. जर आपल्याला हे पाहिजे असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, परमेश्वराच्या योजनेमध्ये राहणं गरजेचं आहे. ज्याला परमेश्वराची योजना कळते तो माणूस काय आहे, ताऱ्याप्रमाणे काय होतो, चमकतो. हालेलुया. ज्या भावाने योसेफाला खड्ड्यात टाकलं त्यांचाच योसेफाने काय केलेलं आहे, सांभाळ केलेला आहे. कारण परमेश्वराने काय केले होतं, योसेफाचे जे पात्र आहे ते काय केले होते, काठोकाठ भरले होते. म्हणजे योसेफाचे जे कोठार होते ते धान्याने भरलेले होते आणि त्यांनी काय केलेलं आहे, जे दुष्काळाचे दिवस होते त्याच योसेफाने काय केलेलं आहे, त्याच्या भावाचा सांभाळ केलेला आहे. असंच आपल्याला पण होणार आहे प्रियानो. जर तुम्हाला जे लोक तुमचा विरोध करत आहेत त्या लोकांपुढेच परमेश्वर तुम्हाला निवडणार आहे प्रियानो. आणि म्हणूनच आज जर तुम्हाला तुमचे कोठारे, तुम्ही जर तुमचे पात्र तुम्हाला काठोकाठ भरलेले पाहिजेत तर परमेश्वराच्या योजनेमध्ये तुम्हाला राहणं काय आहे, गरजेचं आहे. आणि मग कितीही संकट येऊ द्या, कितीही त्रास होऊ द्या, पण आपल्याकडून काय होणार आहे, देवाचं गौरवच होणार आहे. आणि म्हणून परमेश्वराला म्हणणं गरजेचं आहे की परमेश्वरा मला काय कर, तुझ्या योजनेमध्ये तू काय कर, चालव. जर आपण आपल्या जे प्रॉब्लेम आहेत, आपल्या ज्या समस्या आहेत, आपण ते डोक्यावर जर घेतलं तर ते कुठं आहेत, आपल्या पायाखाली ठेवलेले आहेत सगळे. आणि परमेश्वराला म्हणणं गरजेचं आहे की देवा माझ्या ह्या समस्या काहीच नाही. जर डोक्यावर घेतले तर ते आपल्या सारखं काय होणार आहे, ओझं वाटणार आहे त्याचं. आणि जर ते पायाखाली आपण ठेवलं तर आपण त्याच्यावरती काय करत चालणार आहे, परमेश्वराने आपल्याला विजय दिलेला आहे. बरोबर आहे ना. जर परमेश्वराने आपल्याला विजय दिलेला आहे तर ते सगळं आपल्या कुठे आहे, पायाखाली आहे. परमेश्वराला म्हणणं गरजेचं आहे की परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत, माझ्या जीवनामध्ये जे काही समस्या आहेत त्याच्यापेक्षा तू किती मोठा आहेस. हे काहीच नाही माझ्यासाठी, पण परमेश्वरा तू त्याच्यापेक्षा काय आहेस, मोठा आहेस. आपण जर पाहिलं पहिले राजाचं 17वा अध्याय आणि 6व्या वचनामध्ये 17व्या अध्याय जर आपण बघितला तर त्या ठिकाणी काय आहे, एलियाबद्दल सांगितलेलं आहे. एलियाच्या जीवनाबद्दल जर आपण पाहिलं तर एलियाविषयी आपण अनेक वेळा ऐकतो, अनेक वेळा आपण वचन ऐकले एलियाविषयी. आणि एलियाने प्रार्थना केली आणि काय झालं, पाऊस पडला. एलियाने प्रार्थना केली, पाऊस थांबला. ह्या गोष्टी आपण सगळ्या काय केलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. पण एक दिवस असा आला की 17व्या अध्याय आपण 1 ते काही वचन वाचू. एलिया तिशबी हा गिलाद येथे ओपरी म्हणून राहणाऱ्यांपैकी एक होता. तो अहाबास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर त्याच्या हुजुरास मी असतो, त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की जी वर्षे आता येणार आहेत त्या दहीवर अथवा पर्जन्य पडणार नाही. हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल. परमेश्वराचे वचन त्यास प्राप्त झाले की येथून निघून पूर्व दिशेस जा व यार्देन समोरच्या करीत ओहळा नजीक लपून राहा. त्या ओहळाचे पाणी तुला प्यावयास मिळेल आणि मी कावळ्यास आज्ञा केली आहे ते तुला अन्न पुरवतील. कावळे त्यास भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व तो त्या ओहळाचे पाणी पी. काही दिवसांनी ओहळ आटून गेला, कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही. हालेलुया. हालेलुया. अनेक वेळा आपण हे वचन वाचलं, हे वचन ऐकलं की एलिया ज्यावेळेस प्रार्थना करत होता की ज्यावेळेस देवाने त्याला सांगितले की तू या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी तुला एक ओहळ दिसल, त्याचं पाणी तू पीत राहशील. एके दिवशी काय झालेलं आहे, आपण शेवटचं वचन वाचलं तर काही दिवसांनी ओहळाचे पाणी काय झालेले आहे, आटून गेलेले आहे. आपण अनेक वेळा हे वाचताना काय म्हणतो की एलियासाठी देवाची योजना होती. बरोबर आहे ना. ओहळाचं पाणी आटलं आणि काय झालं, मग देवानी दुसरा एक मार्ग, एका स्त्रीसाठी परमेश्वराने काय केलं होतं, ते पाणी आटवलं होतं. ती स्त्री कोण होती, सारपत येथील एक स्त्री होती जी की विधवा होती. बरोबर आहे ना. अनेक वेळा आपण हे वचन ऐकलं, पण आज थोडंसं वेगळं. तर काय त्या स्त्रीसाठी त्या ओहळाचं पाणी आटलं होतं. का आटलं होतं, कारण त्या स्त्रीचं, ती विधवा स्त्री होती आणि तिच्याकडे आता फक्त एक टाइमाचं जेवण होतं. म्हणजे ती करणार, ती आणि तिचा मुलगा ते खाऊन काय करणार होते, मरणार होते. बरोबर आहे ना. पण देवाची योजना बघा प्रियांनो, देव कशा प्रकारे आपल्याला त्याच्या योजनेमध्ये चालवतो.
आठवून दिलेला आहे. का आठला तर त्या स्त्रीमुळे आठलेला आहे. कोणीतरी धार्मिक स्त्री होती ती, आणि ज्या वेळेस ती आणि तिचा मुलगा एकच तिच्याकडे भाकरी होती, एक भाकरी करून ते दोघं खाऊन आता काय करणार होते, मरणार होते. आणि त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन एलियाला सांगितले की तू काय कर, सारखं तिथे जा, तिथे तुला एक विधवा आढळल आणि तिला तू काय कर, भाकरी माग. ज्यावेळेस तू त्या ठिकाणी गेला ती विधवा काय करत होती, काट्या जमा करत होती, आणि तो तिला म्हणतो की माझ्यासाठी काय कर, पाणी आण आणि भाकर आण. ती म्हणते की माझ्याकडे आता एवढंच आहे, आणि जे की मी आणि माझा मुलगा काय करणार आहोत, खाऊन खाणार आणि मरून जाणार. प्रियांनो, पण त्या स्त्रीसाठी परमेश्वराची योजना कशी होती. ज्यावेळेस तिने त्या सेवकाला ते आणून दिलं, त्यावेळेस तिचं काय झालं, कधीच संपलं नाही. हालेलुया. कशासाठी पाणी आटलं तर या स्त्रीसाठी त्या ओहळाचं पाणी आटलेलं आहे. हालेलुया. कारण परमेश्वराच्या योजनेमध्ये ही स्त्री होती. परमेश्वराने तिच्यासाठी योजना केली होती की तिने काय होऊ नये, आता मरून जाऊ नये, तिने आणि तिचा मुलगा मरून जाऊ नये. परमेश्वराने त्या ओहळाचं पाणी आटवलं आणि त्याला एलियाला काय केलेलं आहे, त्या स्त्रीकडे पाठवलं. आणि देवाचा सेवक ज्यावेळेस त्या घरामध्ये गेला त्यावेळेस काय झालं आहे, परिस्थिती बदलून गेलेली आहे. प्रियांनो, आज तिच्यासाठी परमेश्वराने काय योजना केली होती, ती एकदम आशीर्वादित योजना. आपण कधी विचार पण केला नसेल की हा बाबा हे इथं असेल, पण हे परमेश्वराची योजना असते. प्रियांनो, का पाणी आणलं तर त्या स्त्रीसाठी पाणी आणलं. मग तो तिच्याकडे गेला, जेव्हा तिने भाकर करून दिली, त्याने भाकर खाल्ली, आणि त्या दिवसापासून दुष्काळ जरी पडला तरी त्या स्त्रीचं अन्न काही संपलं नाही, तिच्या घरातलं काही संपलं नाही. ज्या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतं देवाच्या सेवकाचा पाय लागतो त्या ठिकाणी काय आहे, कल्याण. आणि त्या स्त्रीचं काय झालेलं आहे, कल्याण झालेलं आहे, कारण ती देवाच्या योजनेमध्ये चालणारी स्त्री होती. हालेलुया. परमेश्वर कधी कशी आणि कुठं त्याची योजना पूर्ण करतो हे आपल्याला सुद्धा ठाऊक नाही. जर हे आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आज तुम्हाला आणि मला देवाला म्हणणं गरजेचं आहे. आज तुम्ही 40 दिवस उपास आणि प्रार्थना करता, उगाच परमेश्वरापुढे गुडघे टेकता आणि बसता का. परमेश्वराला म्हणा की परमेश्वरा काय तुझी योजना आहे, आज माझ्यासाठी काय तुझी योजना आहे, तुम्हाला सांग, आणि त्या तुझ्या योजनेमध्ये तू आज काय कर, मला चालव. आज जर आपण परमेश्वराला म्हणतो तर परमेश्वर नक्की तुम्हाला आणि मला त्याच्या योजनेमध्ये काय करणार आहे, चालवणार आहे. आणि जर परमेश्वराच्या योजनेमध्ये आपण आहोत, परमेश्वराने जर आपल्याला उंच केलं त्याच्या योजनेमध्ये, तर कोणी आपल्याला खाली बसवू शकत नाही. मनुष्य आपल्याला ओढून बसवू शकत नाही. जर मनुष्याने उंच केलं तर आपण थोडा वेळ धावतो आणि थांबून खाली बसतो. पण एकदा जर देवाने जर मनुष्याला उभं केलं तर तो मनुष्य रात्रंदिवस परमेश्वराचे काय करतो, भजनी लागलेला असतो. कारण का, आपण परमेश्वराच्या योजनेला धरून चाललेला असतो. जर परमेश्वराची योजना तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पूर्ण व्हायची असेल तर या 40 दिवसाच्या उपास प्रार्थनेमध्ये आपण परमेश्वराला म्हणू की परमेश्वरा, खरोखर मला एवढा दिवस माहिती नव्हतं, पण आज मी तुला म्हणत आहे की तुझी योजना काय आहे, आज तुझे मार्ग काय आहे तुम्हाला दाखव, आज तुझ्या योजनेमध्ये तुम्हाला चालव. कारण तुझी योजना जी आहे तीच माझ्या जीवनामध्ये काय होणार आहे, पूर्ण होणार आहे. मी किती जरी धावपळ केली, मी किती जरी कष्ट करण्याचा प्रयत्न केला, किती जरी काय करण्याचा प्रयत्न केला, तर परमेश्वरा मला माहिती आहे की तुझी इच्छा काय होणार आहे, माझ्या जीवनामध्ये पूर्ण होणार आहे. तुझ्या योजना ज्या माझ्यासाठी आहेत त्याच पूर्ण होणार आहेत. म्हणून आज देवाला तुम्ही म्हणणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही घरी जातात, उपास सोडण्याच्या अगोदर 1-2 मिनिट देवाला तुम्ही म्हणा की देवा, आज तुझी योजना माझ्यासाठी काय आहे, माझ्या कुटुंबासाठी काय आहे, की माझ्या लेकरांसाठी काय आहे, हे मला तू दाखवून दे. नक्की परमेश्वर तुम्हाला ते दाखवून देईल. देवा पुढे या वचनाच्या द्वारे तुम्हाला मला आशीर्वाद देईल. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah.